Hello everyone, how are you? Welcome back to our Maths Pandari YouTube channel. I am Pramod Bade sir and I am teaching you General Science Standard 6 new syllabus. Today we are going to see second chapter. Its name is measurement. So without wasting time, let's begin now. Suggest appropriate words for the following blanks. खालील रिकाम्या जागांसाठी योग्य शब्द सुचवा. The instrument used for measuring temperature is called a. तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? थर्मामीटर. सेकंड पहा, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द ह्युमन बॉडी इज. मानवी शरीराचे सामान्य तापमान टिंबटिंब असते 37 डिग्री सेल्सिअस और 98.6 डिग्री फॅरनहीट. व्हेन मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम ए फिक्स पॉइंट द पॉइंट इज कॉल्ड द. एखाद्या निश्चित बिंदूपासून अंतर मोजताना त्या बिंदूला टिंबटिंब म्हणतात. रेफरन्स पॉइंट और ओरिजिन, संदर्भ बिंदू किंवा आरंभ बिंदू. चौथा, 1 मीटर इज इक्वल टू डॉट डॉट सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. फिफ्थ नंबर पहा, इन द ग्लास बल्ब ऑफ ए थर्मामीटर कलर्ड डॉट डॉट इज फिल्ड. तापमापकाच्या काचेच्या बल्बमध्ये रंगीत टिंबटिंब भरलेला असतो. अल्कोहोल किंवा मर्क्युरी. 6 नंबर पहा, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज डॉट डॉट. तापमानाचे एसआय एकक, एसआय युनिट टिंबटिंब आहे केल्व्हिन. प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 2, विच इंस्ट्रुमेंट विल यू यूज फॉर द फॉलोइंग मेजरमेंट्स? स्टेट द नेम ऑफ द अप्रोप्रिएट इंस्ट्रुमेंट. खालील मापनांसाठी तुम्ही कोणते साधन वापराल? योग्य साधनांचे नाव सांगा. पहिलं, द लेंथ ऑफ ए पेन्सिल और पेन. पेन्सिल किंवा पेनची लांबी मोजण्यासाठी आपण काय वापरू शकतो? तर याचं आन्सर आहे रुलर और स्केल आपण यूज करू शकतो. युअर ओन हाईट, स्वतःची उंची मोजण्यासाठी मेजरिंग टेप वी कॅन यूज. थर्ड, द गर्थ दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ ए लार्ज ट्री स्टेम. एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाचा घेर गोलाकार आपल्याला मोजण्यासाठी मेजरिंग टेप वी कॅन यूज. ऑल्सो वी कॅन यूज थ्रेड. हे लक्षात घ्या, दोरा पण आपण वापरू शकतो. चौथं, द थिकनेस ऑफ एन इरेझर. रबरची किंवा आपला जो खोड रबर असतो त्याची जाडी मोजायची आपल्याला. वी कॅन यूज रुलर और स्केल. अतिशय अचूक मोजण्यासाठी व्हर्नियर कॅलिपरचा देखील आपण वापर करू शकतो. क्वेश्चन नंबर 3, फाइंड माय पेअर. ग्रुप ए मध्ये आपल्याला दिलंय एसआय युनिट ऑफ लेंथ, युनिट ऑफ टेम्परेचर यूज इन रिसर्च एक्सपेरिमेंट्स, मेजरमेंट युजिंग ए हँडस्पॅन, रेड कलर्ड लिक्विड इन थर्मामीटर. ग्रुप बी मध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आहेत अल्कोहोल, नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट, मीटर अँड केल्विन. खाली मी तुम्हाला या ठिकाणी आन्सर्स दिलेत, पाहून घ्या. फाइंड माय फेअर, योग्य जोड्या जुळवा. एसआय युनिट ऑफ लेंथ, एसआय युनिट ऑफ लेंथ असेल मीटर. सेकंड, युनिट टेम्परेचर यूज इन रिसर्च एक्सपेरिमेंट्स, केल्विन आहे त्याचा आन्सर. मेजरमेंट युजिंग ए हँडस्पॅन, वितीचा किंवा हँडस्पॅन वापर करून केलेले मापन. इट इज नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट. लांबी मोजण्याची अप्रमाणित पद्धत आहे ती. अप्रमाणित म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या. नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आहे. आणि चौथं, रेड कलर्ड लिक्विड इन थर्मामीटर. तापमापकातील लाल रंगाचा जो द्रव असतो तो अल्कोहोल असतो. आपण फिल इन द ब्लँक्स मध्ये पण पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 1 किलोमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे फॉल्स आहे. कारण का 1 किलोमीटर इज इक्वल टू तुम्हाला पुढे मी दिलंय इज इक्वल टू 1 लाख सेंटीमीटर. 1 किलोमीटर बरोबर होतात 1000 मीटर आणि 1 मीटर बरोबर होतो 100 सेंटीमीटर. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 लाख सेंटीमीटर. अँड देअरफॉर इट इज फॉल्स स्टेटमेंट. सेकंड पहा, इफ ए रुलर अँड ए मेजरिंग टेप आर यूज टू मेजर लेंथ, द लेंथ ऑफ द टेबल विल बी डिफरंट. जर टेबलची लांबी मोजण्यासाठी मोजपट्टी, रुलर आणि मेजरिंग टेप वापरली तर टेबलची लांबी वेगवेगळी येईल. फॉल्स आहे. बोथ रुलर अँड मेजरिंग टेप आर यूज द सेम स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट, सो द ऍक्च्युअल लेंथ ऑफ द टेबल रिमेन्स द सेम. दोन्ही स्टँडर्ड मेजरमेंट्स आहेत, लक्षात घ्या. रुलर पण आणि मेजरिंग टेप पण. त्यामुळे काही हरकत नाही. मोजपट्टी आणि मेजरिंग टेप दोन्हीवर प्रमाणित एकके स्टँडर्ड युनिट सारखीच असतात. त्यामुळे टेबलची प्रत्यक्ष लांबी बदलत नाही, ती सारखीच राहते. पासी, डिजिटल थर्मामीटर इज यूज
टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन ए लॅबोरेटरी. प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर वापरला जातो. फॉल्स. कारण का तर इन ए लॅबोरेटरी स्टँडर्ड लॅबोरेटरी थर्मामीटर इज टिपिकली यूज टू मेजर द हाय टेम्परेचर्स लाईक बॉइलिंग वॉटर. कॉमन डिजिटल थर्मामीटर्स आर डिझाईन फॉर ह्युमन बॉडी टेम्परेचर. प्रयोगशाळेमध्ये उकळत्या पाण्याचं तापमान मोजण्यासाठी तिथला लॅबोरेटरी थर्मामीटर वापरला जातो, हे लक्षात घ्या. डिजिटल थर्मामीटर हा प्रामुख्याने मानवी शरीराचं तापमान मोजण्यासाठी तो डिझाईन केलेला आहे. त्यामुळे दोन्हीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. चौथं पाहूया आपण. एरर्स इन ऑब्झर्वेशन्स कॅन लीड टू मिस्टेक्स व्हाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर. निरीक्षण करताना होणाऱ्या चुकांमुळे तापमान नोंदवताना चुका होऊ शकतात. इट इज ट्रू की द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी फाउंड आउट बाय टचिंग इट. एखाद्या वस्तूला स्पर्श करून त्याचे अचूक तापमान शोधता येते. इट इज फॉल्स. एक्सप्लेनेशन. टचिंग ओनली गिव्स अ रिलेटिव्ह सेन्सेशन ऑफ हॉटनेस और कोल्डनेस बट अ थर्मामीटर इज रिक्वायर्ड टू फाइंड द एक्झॅक्ट अँड ॲक्युरेट टेम्परेचर. एखाद्या वस्तूला स्पर्श केल्याने ती फक्त किती गरम किंवा थंड आहे याचा अंदाज येतो, परंतु अचूक तापमान मोजण्यासाठी तापमापकाचीच थर्मामीटरची गरज असते. क्वेश्चन नंबर 5. अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. खालील एकके मोठ्याकडून लहान क्रमात मांडणी करा. 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर अँड 1 मीटर. खाली मी तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे. 1 किलोमीटर इज ग्रेटर दॅन 1 मीटर and 1 meter is greater than 1 centimeter and 1 centimeter is greater than 1 millimeter. What is the smallest length that can be measured using a ruler from compass box? कंपास पेटीतील मोजपट्टी रुलर वापरून मोजता येऊ शकणारी सर्वात लहान लांबी कोणती? कंपास पेटीतील नेहमीच्या मोजपट्टीवर सर्वात लहान रेषा मिलीमीटर दर्शवतात. 1 मिलीमीटर हे सगळ्यात या ठिकाणी स्मॉलेस्ट लेंथ असेल रुलरवरची, कारण का तो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. क्वेश्चन नंबर 7. विच युनिट विल यू यूज व्हाईल मेजरिंग द फॉलोइंग. खालील गोष्टी मोजताना तुम्ही कोणती एकके वापराल? पहिलं, लेंथ ऑफ ए बुक. पुस्तकाची लांबी मोजायची आहे. वी कॅन यूज सेंटीमीटर. आफ्टर दॅट, थिकनेस ऑफ ए की. चावीची जाडी मोजायची. आपण कशामध्ये मोजणार? मिलीमीटर मध्ये मोजणार ती. डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई. दोन प्रमुख शहरामधलं आपल्याला अंतर मोजायचे. या ठिकाणी नागपूर आणि मुंबई दिली आपल्याला, तर आपल्याला ते सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये मोजून नाही चालणार, तर अंतर हे जास्त असणार आहे आणि म्हणून हे अंतर आपण मोजणार आहोत किलोमीटरमध्ये. लेंथ ऑफ ए क्लोथ. कापडाची लांबी आता किलोमीटरमध्ये मोजून नाही चालणार, तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. ते आपण मीटरमध्ये मोजणार आहोत. वाय देअर इज ए नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स. प्रमाणित मोजमापाच्या साधनांची आवश्यकता का आहे? तर काय कारण आहे त्याचं? तर पहिलं कारण आहे टू गेट ॲक्युरेट रिझल्ट्स. अचूक मोजमाप आपल्याला मिळवता यावं यासाठी. सेकंड आहे टू कीप मेजरमेंट्स सेम फॉर एव्हरीवन. कोणी जरी माप घेतलं तरी ते सारखंच आलं पाहिजे यासाठी याची आवश्यकता आहे. टू अवॉइड मिस्टेक्स कॉज बाय युजिंग बॉडी पार्ट्स. शरीराच्या भागामुळे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी. शरीराच्या भागांचा आपण वापर करून जर मेजरमेंट्स घेतली तर चुकीची मेजरमेंट्स येतात आणि त्याच चुका टाळण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. क्वेश्चन नंबर 9. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द मेजरमेंट स्केल्स यूज इन अर्लियर डेज इन युअर एरिया टू मेजर डिस्टन्स, वेट अँड व्हॉल्यूम. पूर्वीच्या काळात तुमच्या भागात अंतर, वजन आणि आकारमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मापन पद्धतींबद्दल माहिती मिळवा. तरी तुमच्या घरातील आजोबा जे असतील वगैरे तर त्यांना विचारा, त्यांना नक्की माहीत असेल. आईवडिलांना सुद्धा यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील की जुन्या काळामध्ये कशाचा वापर केला जायचा. फॉर डिस्टन्स, अंतर मोजण्यासाठी हँडस्पॅन, क्युबिट अँड फुटस्टेप्स वेअर युज्ड. अंतर मोजण्यासाठी वीत, हात किंवा पावलांचाही वापर केला जायचा. फॉर वेट, वजन मोजण्यासाठी स्टोन्स, सीड्स अँड ट्रॅडिशनल युनिट्स लाईक शेर अँड माउंट वेअर युज्ड. दगड, बिया आणि शेर किंवा मन यांसारखी पारंपरिक वजने त्यावेळेला वापरली जायची. फॉर व्हॉल्यूम, आकारमान मोजायचे. मेटल पॉट्स और वुडन कंटेनर्स लाईक पायली अँड कुडा वेअर युज्ड.
आकारमानासाठी धातूची भांडी किंवा लाकडी मापे जसे की पायली आणि कुडाव यासारखी साधने त्यावेळेला वापरली जायची. तर हा होता आपला शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. सर्व प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने समजली असतील. मराठीमध्ये स्पष्टीकरण आपण प्रत्येकाचं दिलं होतं. अंडरस्टँडिंगसाठी नक्की इझी आहे. मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक शेअर मात्र नक्की करा. व्हिडिओवरती कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट चॅप्टर, फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.